तर गोष्ट आहे 4 नोव्हेंबर 2025 ची। त्या दिवशी मी गेलेलो होतो भूल भुलैया 3 पाहायला। टीजर व ट्रेलर पाहून मला अंदाज आलता की तेव्हाच म्हणजे ही मूवी खूप वाईट असणार आहे। तरी सुद्धा मी ही मूवी बघायला गेलो, असा विचार केला की असून असून कितीच वाईट असेल। आणि वरून त्या दिवशी माझा होता बर्थडे। आणि खरं सांगतो मित्रांनो, आज सुद्धा ते दिवस माझ्या लाईफ मधला सगळ्यात काळा दिवस आहे। मला ते दिवस आठवू सुद्धा वाटत नाही। माझा बर्थडे होता, तरी पण म्हणजे त्या मूवीमुळे माझा इतका दिवस वाईट गेलता ना, तो फारच। ती मूवी इतकी बेकार होती। तर तशाच टाईपचा आणखीन एक पिक्चर आज मी पाहिलेला आहे। त्या मूवीमध्ये आणि या मूवीमध्ये एक फार मोठा कॉमन फॅक्टर होता, ते आहे या मूवीचा ऍक्टर। तर ते ऍक्टर आहे व्हेरी टॅलेंटेड, खूप सारं स्ट्रगल करून आलेला सेल्फ मेड स्टार कार्तिक आर्यन, ज्याचं अर्धा आयुष्य अक्षय कुमारची कॉपी करण्यात जात आहे, तर अर्धा आयुष्य PR सावरलेलं आहे। या मूवीमध्ये तर त्यानं अक्षय कुमार, सलमान खान व शाहरुख खान सगळ्या बॉलिवूडचीच कॉपी केलेली आहे। तर या ऑस्कर डिझर्विंग ऍक्टरच्या मूवीचं नाव आहे, मी इतका स्मार्ट व इतका म्हणजे फास्ट नाहीये की मी एका श्वासात त्या मूवीचं नाव घेऊ शकेल। तर मित्रांनो, स्क्रीनवर फोटो लावतो, प्लीज वाचा। आणि फिमेल लीड मध्ये आहे अल्ट्रा टॅलेंटेड क्वीन ऑफ स्ट्रगल, प्रोडक्ट ऑफ आय एम जोकिंग, अनन्या पांडे। तर आता ठीक आहे, चला बोलूया मूवी मला कशी वाटली। Stereotypically annoying. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये। तर स्टोरी आहे रेम मल्होत्रा व रोमीची। वाव, नावं तर किती भारी आहेत ना। स्टोरी त्याही पेक्षा भारी आहे। फक्त डोळे व कान बंद करून ऐका व बघा। आणि दिमाग काय असतंय? तर ते दोघे जण जातात व्हॅकेशन साठी, ते पण कुठे? सिरिया या देशात। आणि हर एका बॉलिवूड मूवी मध्ये सारखं कसं कोइन्सिडेंस होणार, एकाच फ्लाईट मध्ये एकदम जवळ सीट, एकच, पुन्हा यॉट पण एकच येणार, हॉटेल पण एकच येणार, म्हणजे बाय गॉड इतके सारी कोइन्सिडेंस। देव पण म्हणाल भाई ही कोइन्सिडेंस आहे का काय? पुढची स्टोरी, पुन्हा ते दोघे जण तिथे थोडे भांडायला लागतात, थोडं होतं तू मी, पुन्हा नंतर प्रेम होतं। वाव, किती युनिक स्टोरी आहे ना। आणखीन पुढे ऐका, त्यानंतर 2 ते 3 सॉंग्स त्याच्यात मध्येच कधी येणार आणि काय होणार, काय डान्स होणार, काय ते लिरिक्स व काय ते म्युझिक व काय त्यांचा डान्स, माय गॉड, डोसकं फिरायसारखं। ठीक आहे, पुढची स्टोरी, दोघांची पण सगळी मज्जा मस्ती करून झाल्यानंतर पुन्हा कार्तिक आर्यन म्हणणार चला आता लग्न करूया हिच्याशी। तिला जाऊन विचारणार लग्न कर, तर तिचं उत्तर येतं की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, कारण का तिच्या वडिलांना झोपेत चालायची सवय असते व तिला जर हिच्यासोबत लग्न केलं US मध्ये राहावं लागेल। बट तिचे जे वडील आहेत ते इंडिया सोडून येत नाहीत, तर त्याच्यासाठी ती म्हणते की नाही, आपण दोघं लग्न करू शकत नाहीत। आणि हीच मुलगी थोड्या दिवसा अगोदर इंडियामध्ये असताना एकाच शहरामध्ये असून ही हिच्या वडिलांसोबत राहत नव्हती, कारण हिला इंडिपेंडेंट व फ्रीडमली राहायचं होतं व थोडा स्पेस हवा होता व स्वतःचा खर्च स्वतः उठवायचा होता। तर ठीक आहे, त्यात पण त्यांनी सांगितलं आहे की तिच्या बहिणीचं लग्न दुसऱ्या देशात ठरतं, त्यामुळे तिला वाटतं की आता तिच्या वडिलांची काळजी कोण घेणार, त्यासाठी ही आपली हिरोईन सॅक्रिफाईस करण्याचं ठरवते। बरं ठीक आहे, मुलगी US ला नाही जाऊ शकत, बट ही मुलगा म्हणजे कार्तिक आर्यन तर इंडियामध्ये येऊ शकतं ना, कारण याला मूवीमध्ये अल्ट्रा रिच दाखवण्यात आलेलं आहे व त्याचा खूप मोठा वेडिंग मॅनेजमेंटचा बिझनेस दाखवण्यात आलेला आहे व त्याचे जास्त तर लग्न इंडियामध्येच होत असतात। आणि मूवीच्या क्लायमॅक्सला पण असंच होतं। अरे जर हेच करायचं होतं तर 2 घंटे 20 मिनिटे कशाला वाया घातले ऑडियन्सचे? मूवीमध्ये कार्तिक आर्यनचं कॅरेक्टर इतकं सेल्फ ऑब्सेस्ड असतो, तसं रिअल लाईफ मध्ये पण कार्तिक आर्यन पण तसंच आहे म्हणा। व त्याची ऍक्टिंग व डायलॉग डिलिव्हरी इतकी क्रिंज व इतकी इरिटेटिंग आहे फारच। मला त्या अनन्या पांडेची ऍक्टिंग चांगली वाटायला लागली होती या सेल्फ मेड स्टारच्या पुढं। एकदा बोलायला लागला की गप्पच होत नव्हता। ऑनेस्टली क्लासमध्ये फिजिक्सच्या सरांचं जसं डोक्यावरून बोलणं जातं ना, तसंच सेम याचं बोलणं डोसक्याच्या वरून जात होतं। काही समजत नव्हतं की याला बोलायचं तरी काय आहे। भाई 2 शब्दात बोला आणि बाजूला हो ना, पण नाही, सरांना तर 1 टेक डायलॉग डिलिव्हरी करायची आहे। एकतर 2-3 मूवी सोडल्या तर एका मूवीमध्ये याचा सेमच पॅटर्न असतो। याने तर इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून यानं तर याची हेअरस्टाईल सुद्धा बदललेली नाही कधी, लुक पण सेमच असतो। आणि ऍक्टिंग मध्ये काय वर्सॅलिटी पण काय असतं का? नाही बाबा, कार्तिक आर्यनशी तर असल्या वर्सॅलिटीशी काही संबंध नाही। मूवीचा स्क्रीन प्ले, डायरेक्शन, म्युझिक, ऍक्टिंग व सर्व काही या मूवीचं सर्वच बॅड आहे। मूवी इतकी बेशिस्त आहे की या मूवीमध्ये एक बाई दाखवण्यात आलेला आहे, जिला कार्तिक आर्यनच्या वयाचा मुलगा आहे, तरी पण तिला कार्तिक आर्यनशी फ्लर्ट करताना दाखवण्यात आलेलं आहे। आणि मूवीमध्ये जुने सॉंग्स पण काही ऐकायला मिळतात व 1-2 सॉंग्स तर रिमिक्स पण केलेले आहेत आणि ते पण फार ऐकायला घाण वाटत होते। आणि त्या गाण्यावर या मायकल जॅक्सनचा डान्स। आणि सगळ्यात फनी काय माहिती की एका सीन मध्ये डायरेक्टरने याला डायलॉग पण दिला आहे, माय गॉड, मुझे मालूम है यहाँ तो मैं बहुत गंदी ऍक्टिंग कर रहा हूं। हे लिटरली डायलॉग दिलेला आहे डायरेक्टरने, कारण डायरेक्टरला पण कळलं असेल की यार कोण्या ऍक्टरला घेतला आणि डायरेक्टरचं काय बोलतं, डायरेक्टरनं तरी कुठं चांगलं काम केलंय। नेक्स्ट, अनन्या पांडे। अनन्या पांडेचा कॅरेक्टर या मूवीमध्ये एक रायटर असतो, जी एका 2 घंट्याच्या मूवीमध्ये 1-2 बुक्स लिहून काढते।
हिला माहिती तरी का एक बुक लिहायला किती टाइम, किती मॅनेजमेंट, किती मेहनत व किती क्रिएटिव्हिटी लागते. मला इथे 3 ते 4 मिनिटांचा कोणता रिव्ह्यू लिहायला लागले तर 4 तास आरामात जातात. व त्यातून पण लोक काय घरचे पण येऊन बोलतात, हे तुझी बोलतोस ते तूच बोलतोस का कुठचं तरी कॉपी करून लिहिलंयस. आणि ऑदर कास्ट मध्ये आहे नीना गुप्ता व जॅकी श्रॉफ. नीना गुप्ता तर काय करत आहे मूवी मध्ये या खरं मला तर आणखीन पण कळलं नाही. जॅकी श्रॉफच्या कॅरेक्टरला झोपीमध्ये चालायचा आजार असतो. मला वाटतं त्यांनी नाही झोपेतच मूवी साईन केली असेल. इतकी बकवास मूवी. या मूवीला प्रोड्यूस केलेला आहे ऑब्वियस कोण करेल, धर्मा प्रोडक्शन. वर्षामध्ये इतके बेकार माल यांचीच कंपनी डिलिव्हर करते. एखादा कुठं होमबाउंड व किल सारखा मूवी बघायला मिळतो. ऑनेस्टली कार्तिक आर्यनच्या 2 ते 3 जर मूवी सोडल्या नाही याचा सेमच पॅटर्न आहे एकदम करिअर चालू झाल्यापासून. यानं खरंच सुधारायला पाहिजे. यावर ध्यान कमी देऊन जर ऍक्टिंग स्किलवर ध्यान दिलं पाहिजे व वर्सॅलिटी व एक्सपेरिमेंट केले पाहिजेत सिनेमामध्ये याने. ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं ऑनेस्ट मत या मूवी बद्दल. ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या असल्या व्हायरस पासून. ठीक आहे, थँक्यू, टेक केअर.